शिरडी की पावन धरती से श्रद्धा और सबूरी का संदेश अपूरे विश्व तक। साई ग्लोबल टीवी शिरडी। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट शिरडी द्वारा श्री गुरु पूर्णिमा उत्सव 2026 निमित्त विश्व के सभी श्री साईं भक्तों को सस्नेह निमंत्रण। श्री गुरु पूर्णिमा के पावन पर्व पर श्री साईं बाबा के दिव्य दर्शन के साथ इस उत्सव की अनुभूति अवश्य लीजिए। दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई। दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई। श्री गुरु पूर्णिमा उत्सव 2026 दिनांक 28 से 30 जुलाई 2026 तक श्री क्षेत्र शिरडी में। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साईं जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साईं का प्यार अपार। माझे नाव गरीब अब्दुल शेख आणि माझे नाव पूर्वी उमेश राव। आज या भव्य मंचावर आम्ही स्पर्धक म्हणून नाही तर ज्यांच्या नावामध्ये ज्ञान, संस्कार, अथांग शक्ती सामावलेल्या अशा श्री साई बाबा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 4च्या विद्यार्थिनी शाळेच्या वतीने शब्द तुमचे संदेश बाबांचा अशा या भव्य वक्तृत्व स्पर्धेचे नेतृत्व करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वक्तृत्व म्हणजे केवळ बोलणे नाही तर विचारांची देवाणघेवाण करणे। श्री साई बाबांनी आपल्याला श्रद्धा आणि सबुरी हा जीवन मंत्र त्यांनी सबका मानिए संपूर्ण जगाला मानवता आणि सर्व धर्म समभावाची शिकवली। या स्पर्धेच्या माध्यमातून आपले बाल होते बाबांच्या या अमूल्य विचारांना, त्यांच्या 11 वचनांना आणि त्यांच्या समाज कार्याला आपल्या वाणीतून उजाळा देणार आहे। होय, नक्कीच तुम्ही बंधू आणि भगिनींनो, आज पाश्चात्य जगाच्या प्रभावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत। आपल्या संस्कृतीने आपल्याला वसुधैव कुटुंबकम शिकवले, म्हणजे संपूर्ण पृथ्वी हे माझे कुटुंब। कल्पना करा, शिर्डीच्या शांत पहाटेची द्वारका माईच्या धुनीतून उठणारा पवित्र धूर, मंद वाऱ्यासोबत दळवळणारा उदीचा सुगंध आणि त्या धुनी समोर बसलेली एक तेजस्वी विभूती, डोळ्यातून करुणा, होठांवर गुडस्मित आणि प्रत्येक जीवासाठी प्रेमाने भरलेले हृदय। तो राजा नव्हता, तो योद्धा नव्हता, तो विद्वान पंडितही नव्हता, तरी लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा तो एकच महामानव होता, शिर्डीचे श्री साई बाबा। ज्यांच्या दर्शनाने मनाला शांती मिळते, ज्यांच्या विचाराने जीवनाला दिशा मिळते आणि ज्यांच्या शिकवणुकीतून मानवतेचा खरा अर्थ समजतो, तेच खरे संत, संत श्रेष्ठ श्री साई बाबा। आदर्श विभूती देह कष्ट भीती परोपकारी, अवतार उमा उद्धराय कारणा, उद्धराय जड जन जीवा। या मृत्यूलोकात संतांचा जन्म होतो तो कशासाठी? महाराज, फक्त आणि फक्त परोपकार करण्यासाठी। संत या पृथ्वीवर अवतार घेतात तो ह्या जड जीवांना उद्धारण्यासाठी। आणि असेच सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ यांच्या जन्मी नतमस्तक होऊन मी धनराज शेटे पाटील, डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी तुमच्या समोर साईबाबाच्या प्रेरणादायी शिकवणींवर माझे विचार मांडतो। आजच्या आपल्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात माणसाला मानसिक शांततेसाठी साईबाबाची शिकवणी अत्यंत आवश्यक आहे। सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या बाबांनी प्रेम, क्षमा, दान धर्म आणि परस्पर सहिष्णुतेचा पाया रचला। त्यांची शिकवण आजच्या पिढीला नैतिक आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी अचूक मार्गदर्शक ठरते।
आजच्या जगात धर्म जात याच्या विचारांवरून समाजात अनेकदा तेढ निर्माण होताना दिसते. आणि अशा काळात साईबाबांचा सबका मालिक एक हा विचार सर्वसमावेशकतेचा संदेश देतो. तो आपल्याला शिकवतो की मंदिर आणि मशिदीमध्ये किंवा कुठल्याही धर्मात भिन्नता असली तरी अंतिम ऊर्जा किंवा सत्य एकच आहे. इयत्ता 7वीचा विद्यार्थी पियरचंद जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा विषय सबका मालिक एक. जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणार तथागत गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्दाच्या अलगटात धैर्याच्या धुंदीने स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज काळा छाती भरी अभिमानाची दरी तोडणारे मावळ्याचे बछडे लुटू माझा लेकरू वाळा संगीत गोपाळांचा मेळा असा म्हणणाऱ्या संतांची संतभूमी जुलमी जातील माझ्यावर दान दंड थोपटून बंड पुकारणारे महाभाव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले चातुर्वर्ण व्यवस्थेचा चेंडा मेंढा करणारे लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज भारतीय राजघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाई माता भीमाई माता रमाई माता सावित्री या सगळ्या महापुरुषांना आणि शिर्डीच्या साई नाथाला मी नतमस्तक होतो आणि ते मी माझे भाषणाला सुरुवात करतो. ते फकीर होते ज्यांच्याकडे स्वतःच घर नव्हतं पण जगभरात कोट्यावधी लोकांच्या हृदयात त्यांनी मंदिर बांधलं. ते हिंदू नव्हते, ते मुसलमान नव्हते, ते होते फक्त माणूस आणि त्यांचं नाव शिर्डीचे संत साई बाबा. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.